जखमी अवस्थेतही कोंडिबा सरगर यांची धाडसी कारवाई, 2 हत्यारबंद आरोपी जेरबंद. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटी बस अडवून चालक व वाहकावर धारदार कोयत्याने हल्ला करणाऱ्या 2 रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस अंमलदार कोंडिबा सुब्राव सरगर व धनंजय घुबडे यांनी धाडसाने ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान आरोपींच्या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या पोटावर कोयत्याने वार होऊन ते गंभीर जखमी झाले. मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी प्रसंगावधान राखत दोन्ही आरोपींना ताब्यात घेत एसटी चालक व वाहकाचा जीव वाचवला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड गेटसमोर घडली. पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर व धनंजय घुबडे हे बीट मार्शल पेट्रोलिंग करीत असताना 2 इसम धारदार कोयते हातात घेऊन एसटी बस रस्त्यात अडवून बसच्या काचा फोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोपीने एसटी वाहक महादेव शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले होते, तर चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांना लाथाबुक्यांनी मारहाण सुरू होती. यातील एक आरोपी अब्दुल रहमान अख्तर पटेल हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे सरगर व घुबडे यांच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही पोलीस अंमलदारांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. आरोपीकडे धारदार हत्यारे असतानाही त्यांनी जीवाची पर्वा न करता दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपींनी कोंडिबा सरगर यांच्या पोटावर धारदार कोयत्याने वार केला. गंभीर जखमी होऊनही सरगर यांनी धैर्य न सोडता सहकार्याच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या या कर्तव्य दक्षता, धाडस आणि समयसूचकतेचे सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या मिरज आगारातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रकरणी एसटी चालक परमेश्वर लामकानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 277/2026 तर पोलीस अंमलदार धनंजय घुबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 278/2026 असे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल रहमान अख्तर पटेल आणि सैफुल्ला अख्तर पटेल, दोघेही राहणार उस्मानिया मोहल्ला, भारतनगर, मिरज अशी आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे व पोलीस उपनिरीक्षक बसवराज हर्डीकर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या धाडसाचे कौतुक. जखमी अवस्थेतही परिस्थितीवर नियंत्रण मिळवत एसटी चालक व वाहकाचा जीव वाचवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कर्तव्य प्रथम या भावनेतून दाखवलेल्या या शौर्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सांगली महानगर वार्ता न्यूज 24 संपादक साहेब पीर पिरजादे. रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना 2 इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि मला माझ्यावरती पण हल्ला केला. त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे. अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती. आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन, आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे. आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे. अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती. आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकाने, आम्ही दोघं या ठिकाणी आज या ठिकाणी आहे.